लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। कलियुगाचा शेवट आता फार दूर नाही। पृथ्वीवरील अधर्माने मर्यादा ओलांडली असून महाप्रलय अवश्य येणार आहे। या विनाशानंतर पृथ्वी पुन्हा नव्याने जन्म घेईल, अशा शब्दात आदिनाथ संप्रदायाचे पीठाधीश्वर आणि हिंदू जोडो यात्राचे संयोजक कल्कीराम महाराज यांनी इशारा दिला आहे। महाराज नाशिकमध्ये महाकुंभ नगरीत दाखल झाले होते। त्यांनी पुढे सांगितले की सध्या संपूर्ण जगभरात भूकंप, पूर, ढगफुटी यासारख्या नैसर्गिक आपत्ती वाढत आहेत। मानवाने धर्माच्या नावाखाली पाखंड व कुरीती पसरविल्या आहेत। हे अधर्माचे प्रमाण इतके वाढले आहे की सृष्टीचा विनाश अटळ आहे। महाराज म्हणाले की दुनियेत तिसऱ्या महायुद्धाचे समीकरण तयार होत आहे। एक देश दुसऱ्याशी लढण्यासाठी सज्ज आहे। हे सर्व कलियुगाच्या समाप्तीचे स्पष्ट संकेत आहेत। कलियुगाचे आयुष्य 4,32,000 वर्षे नाही, ते खूप कमी उरली आहेत। लवकरच भगवान कल्की प्रकट होतील आणि अधर्म पाखंडाचा विनाश करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। त्यांनी नमूद केले की श्रीपाद वल्लभ हेच भगवान कल्की राम असून त्यांनी कलियुगाच्या समाप्तीच्या क्षणी अवतार घेतला आहे। उत्तर प्रदेश, राजस्थानसह देशभरात अनेक ठिकाणी भगवान कल्की यांच्या मंदिरांची निर्मिती झाली आहे आणि त्यांचे अवतार झाल्याचे दावे केले जात आहेत। परंतु आजवर कोणत्याही ठिकाणी त्यांच्या जन्माचा ठोस पुरावा सापडलेला नाही, असे कल्कीराम महाराज यांनी स्पष्ट केले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.